आता येऊन राहिला ना? हर्षाचा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी, आनंदाचा दिवस आहे की बाबासाहेबांची जयंती आपण सर्व अभिमानानं स्वाभिमानानं साजरी करतो आहोत. आणि हा दिवस तसं पाहता संस्काराचा दिवस आहे. आपण आपल्या स्वतःच्या मनावरती संस्कार करीत असतो. बाबासाहेबांच्या कार्यांचा, बाबासाहेबांच्या विचारांचा एक जे आहे ते काय म्हणता येईल, त्याला एक उजळणी होतोय आजच्या दिवशी की चला म्हणजे असे तर आपण जे आहे ते आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो. आजच्या दिवशी आपण त्यांच्या कार्याचं, त्यांच्या विचाराचं स्मरण करतो आणि त्यांनी केलेले जे काही उपकार आहेत त्या उपकाराचं फूल ना फुलाची पाकळी तरी का होईना ते फेडता आले पाहिजेत. त्यांच्या ऋणातून जे आहे आपण म्हणजे मुक्त तर होऊ शकत नाही म्हणा, कारण की त्यांचे कार्यच एवढे आहे, उपकारच एवढे आपल्यावरती की आपण लाखो जन्म घेतले तरी त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. एवढं बाबासाहेब आंबेडकरांना अवघ्या 62-63 वर्षामध्ये कामं केलेले आहेत. आपण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या कार्याप्रती जबाबदार आहोत, कारण आपण आपला समाज, आपले लोक यांनी या भारत देशामध्ये जेवढे हलाखीचे, जेवढे वाईट दिवस जे आहे ते भोगले, तेवढे जे आहे ते दुसऱ्या समाजानं भोगितले नाही. म्हणजे इतकी दयनीय परिस्थिती इतिहासामध्ये अशा पद्धतीनं एखाद्या समाजाला पशुपेक्षाही, प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक देऊन त्याला जे आहे ते म्हणजे माणसामध्ये सुद्धा उभं न ठेवणं, अशासारखी जे आहे ती कंडिशन आपल्या समाजानं, अशासारखी परिस्थिती जी आपल्या समाजानं भोगलेली आहे इथल्या व्यवस्थेमुळे. आता एखाद्याला म्हटलं का बाबा गळ्यात गाडगं घाल, म्हणजे तुझ्या थुंकेचा विटाळ नाही झाला पाहिजे, मागं जे आहे ते खराटा लाव, झाडू लाव, म्हणजे तुझ्या पदचिन्हाचा सुद्धा विटाळ नाही झाला पाहिजे. याच्यावरून समजून घ्या की, याच्यावरून समजून येते की त्या समाजातील व्यक्तींना किती बेकार जीवन जगायला या व्यवस्थेनं भाग पाडलेलं होतं. आणि अशा व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला आणि आपल्याला जे आहे ते मानाचं, सन्मानाचं स्थान जे आहे ते या देशामध्ये पुन्हा परत मिळवून दिलं. हे उपकार फार मोठे उपकार आहेत बाबासाहेबांचे. तसे बाबासाहेबांचे साऱ्याच लोकांवरती उपकार आहेत. म्हणजे ते बोधिसत्व होते. आता बोधिसत्वाचं मन जे आहे ते एका विशिष्ट समाजापुरतं तर मर्यादित नाही राहू शकत. बोधिसत्व जे आहे ते साऱ्या जगाचे असतात. त्यांच्या मनामध्ये साऱ्या जगाप्रती अनुकंपा आहे, त्यांच्या मनामध्ये साऱ्या जगाप्रती प्रेम आहे, त्यांच्या मनामध्ये साऱ्या जगाप्रती करुणा आहे. आणि म्हणून ह्या ज्या काही 24 घंट्यामध्ये, कारण की 24 घंटे तर सारेलेच भेटतात ना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना 24 घंटे प्रकृती देऊन राहिलेली आहे. त्या 24 घंट्यामध्ये जेवढं देता येईल, जेवढं करता येईल तेवढं साऱ्या लोकांसाठी बाबासाहेबांनी केलं. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे उपकार तर साऱ्या जन समुदायावरतीच आहेत, साऱ्या लोकांवरतीच आहेत. आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या चळवळीचा वारसा सारं जग आता काय करून राहिलेलं आहे, स्वीकारून राहिलेलं आहे, त्याचं अनुकरण करून राहिलेलं आहे, त्या मार्गावरती चालून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे जे आहे ते बाबासाहेब हे विश्वरत्न झालेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब काय झालेले आहेत, विश्वरत्न झालेले आहेत.
कारण संपूर्ण विश्वामध्ये जे आहे ते बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, जाणणारा वर्ग आहे आणि त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारा वर्ग आहे. आणि त्यामुळे सर्व देशांमध्ये आजची कंडिशन अशी आहे की सर्व देशांमध्ये आजचा दिवस, बाबासाहेबांचा जो जयंती दिवस आहे, तो सर्व देशांमध्ये साजरा होताना आपल्याला दिसतो. बाबासाहेबांच्या विचारांवरती जे आहे ते त्या त्या देशांचे संविधान तयार होऊन राहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही विचार दिला, त्या विचारांवरती त्या देशातील लोक काम करून राहिलेले आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बाबासाहेब काय होऊन राहिलेले आहेत, जागोजागी पसरून राहिलेले आहेत. तर ही आपल्यासाठी तर फार अभिमानाची बाब आहे. दुसरी गोष्ट, भारताच्या परिप्रेक्षामध्ये आपण बोलूया. भारतामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा न्यायाचा शब्द जे आहे ते निनादतो, त्यावेळेस न्यायाचा पर्यायी शब्द कोण आहे? बाबासाहेब आहे. जेव्हा जेव्हा कुठल्या एखाद्या वर्गावरती अन्याय होतो, तेव्हा अन्यायाविरोधात उठणारा आवाज कोणाचा आहे? बाबासाहेबाचा आहे. त्यामुळे जे आहे ते कोणत्याही विचारधारेचे का नाही राहत ते लोक, परंतु कोणत्याही विचारधारेचे ते लोक राहोत, परंतु त्या विचारधारेचा जो आहे तो काय आहे, जेव्हा ते न्यायाची लढाई लढतात तेव्हा त्यांना बाबासाहेबांचाच आधार घ्यावा लागतो. ही मला असं वाटतं की ही सर्वात मोठी जी आहे ना, ते काय आहे, एखाद्या मनुष्याच्या कार्याची, एखाद्या मनुष्याच्या जीवनाची सर्वात मोठी पावती जर कोणती असेल तर ती ही आहे की न्यायाचा आवाज म्हणजे बाबासाहेब बनलेले आहेत. मग ते जे आहे ते तृतीयपंथी लोक राहोत. आता तुम्ही पाहिलं असेल, मागं जे आहे ते तृतीयपंथीयांनी जे आहे ते मोर्चा काढलेला होता, त्यावेळेस ते काय म्हणायला लागले, जय भीम जय भीम, आहे की नाही? किंवा जे आहे ते एखादे विद्यार्थी जे आहेत एखाद्या विश्वविद्यालयामध्ये आहेत किंवा एखाद्या ठिकाणी शिक्षण घेऊन राहिलेले आहे, त्यांच्या विरोधात जर कोणाचा म्हणजे अन्याय होऊन राहिलेला आहे तर ते बाबासाहेबांचाच आधार घेतील, बाबासाहेबांचीच प्रतिमा घेतील, बाबासाहेबांचेच विचार त्या ठिकाणी जे आहे ते मांडतील आणि अन्यायाच्या विरोधात लढाई लढतील. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जय भीम हा जो शब्द झालेला आहे ना, तो अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी स्फूर्ती देणारा, प्रेरणा देणारा असा तो शब्द झालेला आहे. लक्षात घ्या. जय भीम म्हणजे काही अभिवादनाचा शब्द झालेला आहे का आता? म्हणजे समजा जे आहे ते अभिवादन, नमस्कार म्हणलं तर हा अभिवादन आहे. नमस्कार मध्ये काही तेवढी शक्ती तुम्हाला वाटते का? तेवढी स्फूर्ती आहे का? नाही का? तर नमस्कार हा शब्द जो आहे अभिवादनाचा शब्द, जय भीम हा अभिवादनाचा शब्द राहिलेला आहे का? नाही. तो बुलंद आवाज झालेला आहे ना. बाबासाहेबांची प्रतिमा ही जी आहे ते या व्यवस्थे विरोधात लढण्यासाठी असा काय झालेला आहे, ती प्रतिमा त्याला आधार झालेली आहे. एखादा रोहित वेमुल्याला जर समजा बाहेर काढून राहिलेला आहे व्यवस्था, तर तो व्यक्ती आपल्या हातामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन जे आहे ते ललकारतोय व्यवस्थेशी. बरोबर आहे की नाही? तर बाबासाहेबांचा जो जयघोष आहे, तो जयघोष जे आहे ते या देशामध्ये काय झालेला आहे, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी उठलेला आवाज झालेला आहे. लक्षात घ्या. हा, तो कोणता समाज असो, वर्ग असो, समुदाय असो, पक्ष असो, ठीक आहे, जिथे जिथे अन्यायाचं हे येऊन राहिलं त्या ठिकाणी बाबासाहेबांना हाती धरावंच लागून राहिलेलं आहे. बाबासाहेबाशिवाय पाण्यास हालत नाही. हे लक्षात घ्या. ही एखाद्या महापुरुषाची फार मोठी जीत आहे. त्या महापुरुषाला त्याचं जिवंत असताना इथल्या व्यवस्थेनं किती जे आहे ते त्याला त्रास दिला, आपण साक्षीदार आहोत, आपल्याला माहिती आहे.
नाही का? आपले आधीचे लोक जे आहेत, आपले वडील वाडवडील आपल्याला सांगायचे की किती त्रास दिला बाबासाहेबाला, जे आहे ते देशविरोधी देशद्रोही असं जे आहे ते समजत होते. आता आता जे आहे ते बाबासाहेबांसारखे राष्ट्र निर्माण करणारे राष्ट्र निर्माता कुणी आहे का बाबासाहेबांसारखे? आज बाबासाहेबांचे संदर्भ घेऊनच जे आहे ते बोलावं लागतं. ते संसद असो की इथला जो आहे तो हा गल्ली गुल्ली कार्यक्रम असो, त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांचे संदर्भ घेऊनच जे आहे काय करावं लागतं? बाबासाहेबांचे संदर्भ घेऊन त्यांचेच नाव घेऊन जे आहे ते त्या ठिकाणी कामं करावे लागतात. हे लक्षात घ्या. ही एखाद्या महापुरुषाची फार मोठी जीत आहे, त्याच्या कार्याची फार मोठी जीत आहे आणि तो वारसा आपल्याला लाभलेला आहे. दुसरी गोष्ट जी आहे ते बाबासाहेबांना मानणारा एक समाज या देशामध्ये तयार होऊन राहिलेला आहे. तो आंबेडकरी समाजाच्या नावानं जो आहे तो नामरूपास येऊन राहिलेला आहे. आणि अशा आंबेडकरी समाजावरती जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची फार मोठी जिम्मेदारी सुद्धा आहे, लक्षात घ्या. कारण त्या वर्गाला जे आहे त्या महापुरुषाचे कार्य, त्यांचे विचार येणाऱ्या प्रत्येक पिढीला काय करायचे आहे, समजून सांगायचे आहे, त्यापर्यंत घेऊन जायचे आहे. त्याच्यामुळे आंबेडकरांना मानणारा, बाबासाहेबांना मानणारा हा जो समाज आहे त्या समाजावरती फार मोठी जिम्मेदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जेव्हा एखाद्या समाजावरती त्या विचारांचा, त्या महापुरुषांचा वारसा चालवण्याची जिम्मेदारी असते, तेव्हा त्यांनी फार जिम्मेदारीनं वागणं सुद्धा गरजेचं आहे. त्यांनी अशा पद्धतीनं वागू नये की जे त्यांच्या विचारांच्या विरोधात जाईल. त्यांनी अशा प्रकारे वागू नये की ते त्यांच्या विचारांच्या, त्यांच्या कार्यांच्या विसंगत होईल त्यांचं वर्तन. आणि म्हणून जे आहे ते ही जिम्मेदारी फार मोठी आहे आणि आजच्या दिवशी त्या जिम्मेदारीचं जे आहे ते आपण भान करून देणं सुद्धा गरजेचं आहे, मला असं वाटतं. बरोबर आहे की नाही? कारण समोर जाऊन जे आहे ते लोकांनी जे आहे ते त्या समाजाला कलंकित नाही केलं पाहिजे किंवा त्या समाजावरती हा दाग नाही लागला पाहिजे की याच समाजानं जे आहे ते बाबासाहेबांचं वाटोळं केलं, त्यांचं नाव जे आहे ते मिट्टी में मिला दिए, असं झालं नाही पाहिजे. याची जिम्मेदारी फार मोठी आहे आपल्या समाजावरती. आणि मला असं वाटतं की फार सकारात्मक परिणाम आपल्या समाजामध्ये दिसत आहे. असं नाही आहे की मी नकारात्मक माणूस नाही आहे आणि मी नकारात्मक बाबी बोलून जे आहे ते कुणाला दुखवत नाही. जर आपण थोडस जे आहे ते अवलोकन केलं आपल्या समाजाचं, तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी जे आहे ते आपल्या समाजाची इतर म्हणजे जर समजायचं जे आहे ते आपल्याला 50-60 वर्षाचं किंवा आपल्याला तो समाज पाहिला तर आपण बऱ्यापैकी जे आहे ते चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत, हे लक्षात घ्या. म्हणजे गावाच्या बाहेर वसणारा हा समाज आज गावामध्ये आलेला आहे. मोठे मोठे घरं आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत. बरोबर आहे की नाही? आपले पोरं जे आहे ते आपण शिकवण्यासाठी, आपल्या पोराबारांना शिकवण्यासाठी आपण हवे तेवढे जे आहे ते प्रयत्न करतो आहोत. त्यांना विदेशामध्ये पाठवून राहिलो आहोत शिक्षणासाठी, नाही का? आणि बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र होता शिका, तर या शिकण्याचं जे आहे ते आपण तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो आहोत, हे लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणात जर या समाजाचा शैक्षणिक जर डेटा काढला तर आपल्याला असं दिसेल की जवळपास आपल्या समाजातील म्हणजे जो आंबेडकरी समाज आहे त्या समाजातील 99% लोक जे आहेत ते शिकलेले आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी आहे ते कामाधंद्यामध्ये म्हणजे हा समाज चांगल्या पद्धतीनं जे आहे ते कामाधंद्यामध्ये रुजलेला आहे. त्याला कळतं की आपल्या परिवाराची, आपली आर्थिक प्रगती आपण केली पाहिजे. त्यामुळे जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, आर्थिक
प्रगतीचे जे स्रोत आहेत ते आपल्या मालकीचे असावेत, त्याच्यावरती आपली मालकी असावी, यासाठी आपण काय करून राहिलो आहोत, निरंतर प्रयत्न करीत आहोत. खेड्यापाड्यामध्ये जाऊन पहा, मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही तर शहरामधले लोक आहात, इथे तर बऱ्यापैकी आहे, पण खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आपल्या समाजाची चांगली प्रगती झालेली आहे. पहिले एखाद्या पाटलाच्या वावरामध्ये जाऊन निंदन खुरपण करणारा समाज वर्षानं जे आहे ते गडी माणूस म्हणून त्यांच्या दावणीला बांधलेला हा समाज, आज त्या समाजा जवळ जे आहे ते काय आहे, आपली हक्काची जमीन आहे. तुम्ही जर जाल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांकडे काही ना काही जमीन त्यांनी घेतलेली आहे आणि काय केलेलं आहे, आपल्या उत्पन्नाचं साधन जे आहे त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे. तिसरी फार महत्वाची गोष्ट म्हणजे जो खर्च आहे, म्हणजे जो अवाढव्य खर्च जे बाकीच्या समाजातले आपल्याला दिसतात की त्यांच्या कर्मकांडावरती अवाढव्य खर्च होतो, तर हा कर्मकांड मानणारा समाज आहे का? मला असं वाटतं की या समाजामध्ये पाहिजे तेवढे कर्मकांड नाही आहेत. बाप मेला, माय मेली, किंवा आपल्या घरातला एखादा माणूस मरण पावला तर काही खूप जे आहे ते आपण त्याच्यावरती खर्च करत बसत नाही का? एखादी भंतेजी बोलावले, त्यांच्या हातून परित्राण पाठ वगैरे घेतलं, बरोबर आहे की नाही, तर तेवढं जे आहे ते होऊन जाते. तिसरा दिवस झाला का झालं, तेरवी करायचं काही आहे का मामला? तर आपल्या समाजामध्ये काही तेरवी वगैरे होत नाही, मला असं वाटतं. आता एखादा जो आहे तो समजायचा जे आहे ते करत असेल तर तो जे आहे ते अपवाद समजायचा, पण मॅक्झिमम लोक करून राहिलेले आहेत का? मॅक्झिमम लोक करून राहिलेले आहेत का? नाही ना. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा की मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही वर्तन करणार नाही, कर्मकांड करणार नाही, याचं पालन करताना आपला समाज आपल्याला दिसून राहिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे श्राद्ध वगैरे करतात का मेल्यावरती? श्राद्ध पक्ष करतात का? नाही करत, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीनं जे आहे ते काही प्रमाणामध्ये आपल्याला अजूनही आपल्या जो इथल्या समाजाला लागलेला जो रोग आहे, देवी देवतांना मानणं किंवा जे काही नाही का परमेश्वराला मानणं, तर हा रोग अजून गेलेला नाहीये. त्याच्यातून आपला समाज म्हणजे पाहिजे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघलेला नाहीये. पण पर्याय तो उभा झालेला आहे ना, हे लक्षात घ्या. भगवान बुद्धांचा पर्याय तो उभा झालेला आहे की नाही? भगवान गौतम बुद्धांची साधना, समाधी, त्यांचा धर्म शिकण्यासाठी आपण प्रयत्न करतो की नाही करत? आता सरांनी सांगितलं की या ठिकाणी बंदे जे आलेले होते त्यांनी जे आहे ते काय केले, 10 दिवसाचं शिबिर घेतलं ध्यान साधना. आता तुम्ही झालेत ना, राहिलेत ना, 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आलेत ना, शिकून राहिलेले आहेत की नाही शिकून राहिलेले आहेत? हे बघा, बौद्ध धर्माला शिकणं समजणं तसं अवघड काम आहे, इतकं सोपं काम नाही आहे. कारण की तो धर्म जो आहे ना, तो काय आहे, जीवन प्रणाली आहे. ती कशी आहे? बौद्ध धर्म ही काय, जीवन प्रणाली आहे, तो धर्म नाही आहे. आता एखादी जीवन प्रणाली स्वीकारणं हे थोडस कठीण काम जातं. कारण तुम्ही ज्या पूर्वीच्या जीवन प्रणालीमध्ये राहत होत्या त्या जीवन प्रणालीला सोडणं तसं कठीण काम आहे. त्याच्यामुळे त्याचे काही अंश जे आहे ते राहणे आहेत. तर तुमच्या जीवनामध्ये काही अंश येतील, परंतु नव्या जीवन प्रणालीला शिकण्यासाठी प्रयत्न तर करून राहिलेले आहेत, प्रॅक्टिस तर करून राहिलेले आहेत. वी आर द प्रॅक्टिसिंग पीपल ऑफ बुद्धिझम. आम्ही बौद्ध धर्माचे काय आहोत, प्रॅक्टिस करणारे जे आहे ते लोक आहोत. पूर्ण बौद्ध होणं हे कठीण काम आहे. तुम्ही कुठल्याही बौद्ध देशांमध्ये जा, तिथे तुम्हाला पूर्ण बौद्ध लोक दिसणार नाही. पूर्ण बौद्ध होणं हे फार कठीण काम आहे. पण बौद्ध होण्यासाठी प्रयत्न करणं हे तर काही अवघड आहे का? तुम्ही शिबिराला जा, शिबिराला गेल्यानंतर पूर्ण ध्यान लागणं कठीण आहे.
कठीण आहे का नाही आहे? तुम्ही आता इथं 10 दिवस समजा जर ध्यान केलं तर ध्यानामध्ये तुम्हाला पूर्णच मन लागलं का? डायरेक्ट समाधीमध्ये चालले गेलेत का? पण बसले तर सही, हे लक्षात घ्या. प्रयत्न तर करून राहिलेले आहेत. तर प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. बौद्ध धम्माच्या डिसिप्लिन मध्ये येण्यासाठी प्रयत्न करणं. आता या ठिकाणी जे ते सुंदर पद्धतीने तुम्ही वंदना म्हटली, ठीक आहे, किती सुंदर वंदना वंदना म्हणण्याचा प्रयत्न तर केला ना. काही आता एकदम फिनिशिंग झाली पाहिजे असा काही भाग नाही, त्याच्यासाठी आपण प्रयत्न नंतर करता येईल. पण वंदना तर म्हणून राहिलेल्या आहेत ना, किती सुंदर एका सुरामध्ये तालामध्ये वंदना म्हटली. तर पहिले जे आहे ते आरत्या म्हणणारा, पहिले जे आहे ते असं जे आहे ते काकड आरती म्हणणारा समाज आज वंदना म्हणून राहिलेला आहे ना. परिवर्तन झालं की नाही झालं हे लक्षात घ्या. याच्यामधले काही लोक आपल्या घरी दररोज वंदना करत असतील, विहारामध्ये वंदना करत असतील, काही लोक नसन करत. त्रास येते काय काही लोकांना, नाही का? पण पौर्णिमेच्या दिवशी करतात ना, नाही का? तर धीरे धीरे रे म्हणा, धीरे धीरे सब होय. धीरे धीरे जे आहे या ठिकाणी बौद्ध धर्म प्रतिष्ठापित होऊन राहिलेला आहे. हे विहार या ठिकाणी पहिले कसं मातीचं झोपडं असेल, आता इथे जे आहे ते विहार तयार झाला, प्रशस्त वास्तू तयार झाली. वास्तू तयार झाल्यानंतर त्या वास्तूचा उपयोग व्हावा यासाठी तर दिमाग काम करेल ना, का दिमाग तसाच राहील तुमचा, आहे ना? तर पहिले वास्तू उभं होणं फार गरजेचं आहे, चांगली गोष्ट आहे. वास्तू उभी झाली त्याचा उपयोग कसा करायचा? तर या विहारामध्ये जे आहे तुम्ही लायब्ररी सुरू केलेली आहे. तर हा बौद्ध धर्माचा इतिहास जर तुम्ही वाचाल ना, तर हे असंच विकास जे आहे ना झालेला आहे, लक्षात घ्या. पहिले विहार तयार झाले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी शिकणारे मुलं तयार झाले, मग जे आहे ते शिकवणारे मास्तर तयार झाले, आणि शिकवणारे मास्तर शिकणारे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलेत. जागोजागचे मुलं यायचे. आता इथे तुमच्या ठिकाणी जे आहे ते इथल्याच वस्तीचे मुलं येऊन राहिलेले आहेत. इथलेच आहेत का बाहेरचे येतात? अच्छा, ठीक आहे, बाहेरचे येतात, परंतु आजूबाजूचे नाही का. कालांतरानं जे आहे या ठिकाणचं जर तुम्ही मोठी वास्तू केली, या ठिकाणी मोठं लायब्ररी तयार केली, ठीक आहे, तर जागोजागीचे मुले येतील. समोर जाऊन जे आहे तुमच्यातल्याच लोकांना विचारत पडेल की बाबा या ठिकाणी एवढी मोठी वास्तू तयार झाली, पोरबार येऊन राहिलेले आहेत, त्यांच्या निवासाचा प्रश्न आहे. समजा तिकडून वर्धा जिल्ह्यातून काही पोरं येऊन राहिली नागपूरमध्ये, गरीब घरचे पोरं आहेत, नाही का, शिकण्यासाठी. कोणी जे आहे ते PMT चे क्लास लावलेले आहेत, कोणी JEE JEE क्लास लावलेले आहेत, कोणी जे आहे ते MPSC चे क्लास लावलेले आहेत, कोणी UPSC चे क्लास लावलेले आहेत. इथे चांगला आहे पण लावणारे ते या ठिकाणी जे आहे ते पोरं आले. याची तुम्ही विचार करायला लागले. इथले लोखंडे नगर मधले विचारवंत लोक जे आहेत ते विचार करायला लागलेत. की काय विचार करायला लागले की आपण या पोरांसाठी राहण्याची व्यवस्था करूया. आपल्या विहार म्हणजे काय पूजा अर्चा करायचं स्थान थोडी आहे फक्त, नाही का. तर त्या काळामध्ये सुद्धा तसंच झालेलं असेल ना. एक पूजा अर्चा करण्याची रूम, आणि त्याच्यानंतर जे आहे ते मोकळ्या जागेमध्ये पुन्हा रूपा तयार केल्या, पुन्हा राहण्यासाठी रूपा तयार. आता तुम्ही जा अजंताला, ठीक आहे, तुम्ही जा इकडे मनसरला जवळ, आता तिथं उत्खनन झालेलं आहे, त्या ठिकाणी पहा छोट्या छोट्या खोल्या बनवलेल्या होत्या. कशासाठी बनवलेल्या होत्या? विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी. कारण ते काय झालेलं होतं, विहार हे काय झालेलं होतं, शिक्षणाचं केंद्र झालेलं होतं, हे लक्षात घ्या. तर आता सध्या जे आहे ते पूजा अर्चा करण्याचं केंद्र हे काय झालं, शिक्षणाचं केंद्र. हे फक्त बौद्ध धर्मामध्ये होऊ शकतं, हे फक्त बुद्धाच्या शासनामध्ये होऊ शकतं, हे फक्त बुद्धाचा समाज, बाबासाहेबांना बुद्धांना मानणारा समाज करू शकतो, दुसरा समाज करू शकत नाही, हे लक्षात घ्या.
मला सांगा की दुसऱ्या समाजामधील जे काही, म्हणजे मी असं कम्पॅरेटिव्हली करत राहिलो, टीका करत नाही आहे, लक्षात घ्या, त्यांनी ही अनुकरण करावं. मला तसं वाटतं की अनुकरण केलं पाहिजे बौद्ध व्यवस्थेचं, नाही का. हे असे ठिकाणं जे सामाजिक दानातून उभे होणारे ठिकाणं आहेत, ते हिताय सुखाय ठिकाणं बनले पाहिजेत. तिथून बहुतांचं हित, बहुतांचं सुख जे आहे ते काय झालं पाहिजे, साकार रूपास आलं पाहिजे. बरोबर आहे ना. तर हे जे आहे ते काय होईल, त्या ठिकाणी जर समजा बौद्धांनी केलं ना, इतिहास साक्षी आहे, इतिहास काही खोटं बोलते का. तर विहार हे काय झाले, शिक्षे दीक्षेचे केंद्र झाले. मुलाबाळांच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली. आज थायलंडमध्ये तुम्ही जाऊन पहा, श्रीलंकेमध्ये तुम्ही जाऊन पहा, म्यानमारमध्ये तुम्ही जाऊन पहा, नेपाळमध्ये तुम्ही जाऊन पहा, भूटानमध्ये जाऊन पहा. एवढंच काय, तुमच्या आपला भारताचा नॉर्थ ईस्टर्न साइड आहे तिथे जाऊन पहा. तिथे विहार हे फक्त पूजा अर्चनेचे केंद्र आहेत का, नाही. विहार जे आहे ते शिक्षणाचे केंद्र आहेत. तर आज या ठिकाणी जे आहे ते तशी परिस्थिती आपल्याला तयार होऊन राहिलेली आहे की हे ठिकाण शिक्षणाचं केंद्र झालं पाहिजे. बरोबर आहे ना. तर हे आपल्या चिंतनातून, आपल्या विचारातून, आपल्या मार्गातून तयार होणार. तर हा मार्ग कोणी सांगितलेला आहे तुम्हाला, कसा आला डोक्यामध्ये, कारण तुम्ही तो मार्ग निवडला म्हणून आला ना. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी तो मार्ग तुम्हाला दिला, तुम्ही निवडला म्हणून आला ना. हे लक्षात घ्या. तर हा असा मार्ग, हे बाबासाहेबांचं जे आहे ते असं धोरण जे आहे ते आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे आहे ते काय करून राहिलेलो आहोत, चालून राहिलेलो आहोत. हे लक्षात घ्या. आणि समोर जाऊन याला खूप चांगले सुखीचे दिवस येणार आहेत. त्यासाठी आपण आजच्या पिढीनं काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या. हे अत्यंत महत्वाचं तत्व मी आजच्या प्रसंगी सांगतो. आजच्या पिढीनं जे आहे ते आपण विहाराचं असं स्वरूप उभं करण्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणजे जसं आहे, जेवढं आहे तेवढ्याच वरती समाधान मानायचं आहे का, नाही. आता आपल्यावरती जिम्मेदारी जास्त आहे थोडीशी, म्हणून आपण काय केलं पाहिजे की थोडस जास्त जे आहे ते विचार केला पाहिजे. थोडस घराच्या बाहेर आपण आलो पाहिजे, नाही का. जे रिटायर्ड लोक झालेले आहेत त्यांचा तर वेळच आहे आता, ठीक आहे, आपल्या परिवारामध्ये तर राहतातच, परंतु त्यांनी काय केलं पाहिजे, थोडस बाहेरही आलं तर चांगली गोष्ट आहे. मग विहाराच्या जे आहे त्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा घ्या, विचार करा, वेळोवेळी विचार करा, वारंवार विचार करा की याचं स्वरूप आपल्याला जे आहे ते कसं करायचं, याला अजून कसं वाढवायचं. आता या ठिकाणी जे आहे ते पुस्तकं असंच ठेवलेले आहेत, त्या पुस्तकाला मान कसा द्यायचा, सन्मान कसा द्यायचा, आपण हा विचार केला पाहिजे ना, नाही का. आपल्या घरचे पुस्तक आपण असंच ठेवतो का, तर आपण रॅका बनवतो पुस्तकासाठी. बाबासाहेबांना तर पुस्तकासाठी घरच बनवलेलं होतं. तर त्या चर्येचा जो आहे तो प्रभाव तर आपण प्रभावित लोक. तर आता त्याच्याविषयी योजना तर बनवल्या पाहिजेत की रॅका बनवल्या पाहिजेत पुस्तकं ठेवण्यासाठी. कारण पुस्तक जे आहे ते बाबासाहेब म्हणजे जीव की प्राण. बाबासाहेबाला सर्वात प्रिय असणारी वस्तू कोणती आहे, पुस्तक होते ना. तर बाबासाहेबाला जर पुस्तक प्रिय होते तर आपल्या समाजाला पुस्तक प्रिय आहे की नाही आहे. एवढा खर्च दुसरा कोणता समाज पुस्तकावरती करत नाही जेवढा आपला समाज करतो, आहे ना गोष्ट बरोबर. त्या पुस्तकाला मान सन्मान तर दिला पाहिजे. तर तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्या दानातून, आपल्या याच्यातून आपण हे काय केलं पाहिजे, उभारलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो, थोडस जे आहे ते मागं जा, 10-15 वर्ष मागं गेले, 20-25 वर्ष, तर तुम्हाला दिसेल की आपला समाज काय करायचा. त्यांच्या जो उत्पन्नाचं साधन काही खूप नव्हतं जसं आज आहे, परंतु त्यांनी लोकवर्गणी ही कन्सेप्ट सुरू केली. समजली का नाही समजली. लोकवर्गणीतून जे आहे ते उभारणी करायची. तर लोकवर्गणीमधून त्यांनी बाबासाहेबांचे पुतळे उभे केले. लोकवर्गणीमधून त्यांनी जे आहे ते भगवान गौतम बुद्धांचे पुतळे उभे केलेत. लोकवर्गणीमधून झेंडे उभे केलेत.
लोकवर्गणीमधून विहाराची जागा उभी केली, लोकवर्गणीमधून विहार उभे केलेत, हे लक्षात घ्या. आणि ही लोकवर्गणी काय करायचे, दर पौर्णिमेला जे आहे ते उपासिकांचं फार मोठं रोल आहे, हे लक्षात घ्या. उपासिकाशिवाय धर्म नाही. बुद्ध धर्माचं शासन हे सर्वात जास्त जर कोणाच्या खांद्यावरती उभं असेल तर ते कोणाच्या खांद्यावरती आहे, उपासिकाच्या खांद्यावरती. ते जगामध्ये आहे, तुमच्याच इथे नाही, हा सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे जे आहे श्रद्धेची भावना उपासिकांमध्ये जास्त असते. त्याच्यामुळे ते काय करायचे, लोक वर्गणी जमा करायचे, 50-50 रुपये काढायचे, 10-10 रुपये काढायचे, 20-20 रुपये काढायचे. त्या लोक वर्गणीमधून काय करायचे, या गोष्टी उभ्या करायचे. त्यासाठीच पंचकमिट्या वगैरे तयार केलेल्या होत्या, ते लक्षात घ्या. तो वारसा जो आहे तो आपण चालवला पाहिजे. या ठिकाणी चालत आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही जे आहेत, जे लोक आहेत ते वर्गणी जमा करता आणि इथल्या साठी ती खर्च करता. याला म्हणतात सामाजिक दानाचा योग्य उपयोग, हे लक्षात घ्या. तर हा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही सर्व लोक जे आहे याच्यामध्ये काय झाले पाहिजे, सम्मिलित झाले पाहिजे. खर्च करणं आणि उडवणं, पैसा जमा करणं आणि तो उडवणं, ठीक आहे, बिना कामामध्ये, म्हणजे त्याचा काही फक्त एन्जॉयमेंटच्या साठी, आणि पैसा जमा करून त्यातून काहीतरी निर्मिती करणं, ह्या दोन मध्ये अंतर आहे, लक्षात घ्या. आताचं जर चित्र पाहिलं तर थोडस कसं आहे, पैसा जमा तर खूप होते परंतु त्याचा विशेष उपयोग होत नाही. आता तुम्हाला माहित आहे का, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं किती पैसा जमा होत असेल, किती पैसा जमा होतो माहित आहे का, काही अंदाज आहे का, सांगू शकता कोणी? जवळपास 20,000 कोटी, 20 ते 22,000 कोटी जे आहे तो पैसा बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्त गोळा होतो आणि तो खर्च होतो एका दिवशी, एका दिवसाच्या याच्यामध्ये. किती? 20 ते 22,000 कोटी. कमी झाला का? म्हणजे या समाजाजवळ पैसा कमी आहे का? आता सारा पैसा कोणाच्या घशात घालून राहिले तुम्ही, सांगा ना, कोणाच्या घशात घालून राहिलेले आहे? इथल्या व्यापारी वर्गाच्याच घशात घालून राहिलेले आहेत की नाही घालून राहिले? तो उनके लिए तो मार्केट में नया बाबा आ गया, समझले का नाही समजले? उनके लिए तो मार्केट में नया बाबा आ गया. त्यांच्यासाठी तर बाबासाहेबांची जयंती म्हणजे दिवाळी आहे, समजले की नाही समजले? मी असं नाही म्हणत की साजरी नाही करायची. आपला जो पैसा आलेला आहे, बाबासाहेबांच्या योगानं पैसा आलेला आहे, तर 22 काय तुम्ही 50,000 कोटी खर्च करा, परंतु खर्च जर करू शकत असाल तर जमाही करू शकता ना, जमा करू शकता की नाही करू शकत? तर जो पैसा समजायचा तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी 1,000 रुपये वर्गणी काढून राहिलेले आहेत, आता किती वर्गणी काढली तुम्ही? जवळपास 1,000 रुपये वर्गणी देतात प्रत्येक वस्तीमध्ये, लोक 500 देतात, 1,000 देतात, ठीक आहे. तर तेवढीच वर्गणी जर महिन्याला तुम्ही 100-100 रुपये काढले तर किती होतील? दर पौर्णिमेला काढा, 1,000-1,200 होतील ना. तर एक जयंतीला 1,000 रुपये खर्च करता आणि दुसरं पूर्ण वर्षभरामध्ये पुन्हा 1,000 रुपये खर्च जमा करून राहिलेले आहेत. तर त्या जमा झालेल्या पैशाचा विनियोग होईल ना चांगला, तो खर्चासाठी नाही करायचा आहे आपल्याला, तो निर्मितीसाठी करायचा आहे. कुठली तरी निर्माण झालं पाहिजे त्याच्यामधून, समजले की नाही समजले? तर हे जमा करण्याचं सवय जी आपल्या समाजाला आधी होती, आता सुटली, ती आपण पुन्हा सुरू केली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्यातून मग जे आहे तुम्ही या इथे रॅका तयार करू शकता, इथे अजून रूमा काढू शकता, पोराबारांना राहण्याची व्यवस्था करू शकता. जे खेड्यापाड्यातले पोरं आहेत, तुम्ही खेड्यापाड्यातूनच आलेले आहेत, काही इथे कायमचे अगदी आधीपासून निवासी होते का? काहीच लोक असतील, मॅक्झिमम लोक तर बाहेरूनच आलेले आहेत. तर तुम्हाला माहित आहे ना गावखेड्यातली परिस्थिती कशी आहे म्हणून. तुम्ही हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतलेलं आहे, नोकरीवरती चढलेले आहेत,
का अंबानीचेच लेकर होते तुम्ही? असं आहे का? तुमचे मायबाप अंबानी सारखे होते का? हालअपेष्टा सहन करूनच जे आहे ते शिक्षण घेतलेलं आहे ना, आणि इथे आता चांगल्या पोझिशन वरती आलेले आहेत. तर आपले काम बनते ना, आपण आपल्या ज्या गावातून आलेला आहोत, ज्या धरतीतून आलेला आहोत, तिथल्या 2-4 पोराबारांना आपण इथं आणलं पाहिजे, त्यांचं शिक्षण पाणी केलं पाहिजे. तर एक व्यक्ती करण्यापेक्षा जर अख्खा समाज मिळून जर करत असेल तर ते चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? बोर होऊन राहिले का? कामाची गोष्ट सांगून राहिलो तर बोर होऊन राहिले का? नाही तर थांबून देतो भाऊ. तर जर समजा आपण आपल्या समाजातील लोकांना आणि इतर समाजातील लोकांना, कारण बाबासाहेब तर एकाच समाजापुरते मर्यादित नव्हते, तर जे काही गरीब कुटुंबातले पोरं आहेत त्यांना जर आपण या ठिकाणी आणलं तर, त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला तर काय वाईट होईल? थोडस फुल नाही, फुलाची पाकळी आपण 100 रुपये जमा नाही करू शकत का? आपण करू शकतो ना. प्रत्येक व्यक्ती जमा करू शकतो, आणि 100 रुपये दिले म्हणून त्याचा काही विचार करायचा नाही. दिले हे समाजासाठी, तसं तर आपण करू शकतो ना. तर हा आदर्श जे आहे ते आपल्याला आपल्याच महापुरुषापासून आपल्याला मिळते, आपली रमामाईपासूनच मिळते, आहे ना. आता जे आहे ते रमाबाईची गोष्ट सांगतो तुम्हाला. बाबासाहेबांची जयंती रमाबाई शिवाय काही पूर्ण नाही होऊ शकत. हे बोधिसत्वच आहे रमाबाई, हे लक्षात घ्या. मी तर रमाबाईला बोधिसत्वच म्हणतो. म्हणजे जसे बाबासाहेब बोधिसत्व आहे ना, तसे रमाबाई बोधिसत्वच आहे. कारण बोधिसत्वाची पारमिता कशापासून सुरू होते? दानापासून सुरू होते. त्या बाईनं दान केलं का नाही केलं हे लक्षात घ्या. कोणी घरी आला तर ते उपाशी पाठवे का जेवण करून पाठवे? तुमच्या घरी आले कोणी तर विचार करता, चहा मांडू का? जाता जाता थोडस जायला लागलं, चहा पिऊन गेले असते तर बरं झालं असतं. एवढी जी आहे ना तर दरिद्री आलेली आहे याच्यामध्ये. समजलं का नाही समजलं? किती दरिद्री. रमाबाई अशी करायची का? ते विचारायची नाही, डायरेक्ट चहा मांडून द्यायची, नाही का? आणि जे आहे ते बाबासाहेबाकडे येणारे किती लोक होते, दररोजच यायचे. तर कधी चहा मांडण्यासाठी तिने जे आहे ते कंटाळा केला होता का? जेवण बनवण्यासाठी कंटाळा केला होता का? नाही ना. तर त्या रमाबाईचा वारसा आपण चालवला पाहिजे. आपण कोणाच्या परिवारातले लोक आहोत? हा वनकर, कांबळे, लोखंडे हा 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 छटाकभर परिवार आहे, हे लक्षात घ्या. ह्या काही कामाचा परिवार आहे का? खरा परिवार कोणता आहे आपलावाला? आपला परिवार आहे बाबासाहेबाचा, रमाईचा परिवार आहे, लक्षात घ्या. आपण कोणाच्या परिवारातले लोक आहोत? बाबासाहेबाच्या, रमाईच्या परिवारातले लोक आहोत, आणि त्या परिवाराचा वारसा आपल्याला चालवला पाहिजे, आहे ना. तर रमाबाई जे आहे ते काडी काडी पैसा जमा करून करून जे आहे आपल्या परिवाराचं तर भरण पोषण करायचीच, परंतु आल्या गेल्याचंही करायची. अशा तिची तब्येत बिघडली होती रमाबाईची, तर तिला जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका मित्राकडे पाठवलेलं होतं हवा पालट करायसाठी, की जा बाबा. ते पोराबाराच्या शिक्षणासाठी वसतिगृह चालवायचे. आता जे आहे त्या वसतिगृहाची कंडिशन अशी आलेली होती की पोराबारांना दान कमी पडलं तर ते पोराबारांच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था होत नव्हती. जेव्हा ते रमाबाईला माहीत झालं तेव्हा रमाबाईनं काय केलं? आपल्या हातातल्या पाटल्या जे होत्या किंवा जे काही सोनं नाणं असेल तर ते रमाबाईनं काय दिलं? त्याच्याकडं देऊन दिलं. म्हणले की हे महत्वाचं आहे, पहिले शिकवणं आपल्या पोराबाराला. शिकल्याशिवाय काही अक्कल येणार नाही. आपल्याजवळ एकच गोष्ट कामाची आहे, ते म्हणजे शिक्षण. ठीक आहे, आपण शिकून सवरून मोठं करू तरच प्रगती होणार आहे. दुसरं काही माध्यम आहे का? त्याच्यामुळे शिकवणं महत्वाचं आहे. आणि माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं मी दान देऊन देतो, पण तुम्ही शिकवा पोराबारांना, आणि त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था
तुम्ही माझ्या याच्यातून करा. कुठलाही एखादा पोरगा जो आहे तो मला उपाशी असताना दिसता कामा. तर ही गोष्ट जी आहे ते रमाबाईच्या अंतःकरणातली केवढी मोठी भावना. तर आपण जे आहे ते त्या परिवाराचे लोक आहोत, तर आपण ती व्यवस्था केली पाहिजे. एक दिवसामध्ये भोजन दान करणं म्हणजे आता जयंती आलेली आहे, जयंतीच्या वेळेस जे आहे ते भोजनाचे स्टॉल लावणं, हा, आणि ज्याच्याजवळ जे आहे ते ऑलरेडी आहे जेवणा खावण्याची व्यवस्था, त्यांना पुन्हा जेवू घालणं हा मूर्खपणा आहे, मला असं वाटतं, नाही का? परंतु पोराबारांच्या भोजनाची व्यवस्था करणं हा चांगलापणा आहे. हा मूर्खपणा आहे का? हे लक्षात घ्या. म्हणून कुठलेही कार्यक्रम, आता मी थायलंडमध्ये राहिलेलो आहे 1 वर्ष, तर तिथे जे आहे ते असे कार्यक्रम होतात का नाही तर जेवणा खाण्यावरती पैसा खर्च होत नाही, हे लक्षात घ्या. ते काय करतात मी तुम्हाला सांगतो. ते काय करतात, ते आपल्या घरून डबे आणतात आणि आपल्या घरून डबे आणून जे आहे तो दिवस सेलिब्रेट करतात. तर ही व्यवस्था तुम्ही पुढच्या याच्यापासून करा, काही हरकत नाही. कुठलाही कार्यक्रम असला तर तुम्ही आपल्या घरून डबे आणा आणि या ठिकाणी सामूहिकरित्या जेवण करा. आता हे जे आहे इथे जे आहे ते तुम्ही कलेक्शन करून समजा करून राहिलेले आहेत, याच्यामध्ये काही खूप व्हेरायटी आहे भोजनामध्ये. काय करत असाल तुम्ही? जास्तीत जास्त जे आहे ते आलू वांग्याची भाजी, पोळ्या, जास्तीत जास्त भात, अजून का कढी, नाही का? त्याच्यामध्ये ताण राहते, मोठं तणाव राहते. आयोजकांना माहिती आहे, जे आयोजक असतात ना त्यांना किती ताणतणाव राहतो त्या सगळ्या गोष्टीचा, नाही का? त्या भोजनामध्ये जे आहे ते अर्धी शक्ती त्याची खर्च होऊन जाते. आणि पुन्हा जे आहे ते लोक ढोसं देणारे काही कमी आहेत का? तर मग कशाला एवढा जे आहे ते छंद करत बसायचा? त्याच्यापेक्षा आपापल्या घरून आणा. किती व्हेरायटी आहेत, म्हणजे भोजनामध्ये किती व्हेरायटी राहतील, आहे ना गोष्ट बरोबर? आणि जयंतीचा दिवस आहे ना, जयंतीच्या दिवसामध्ये जर आपल्याला आपल्या घरून बनवून आणायचं तर आपण चांगलं बनवून आणणं, अजून चांगलं, आणि सगळ्याला आपण खाऊ घालू तर किती चांगली गोष्ट आहे. तर ही जी पद्धती आहे ना, मला थायलंडमध्ये दिसली. आपणही करू शकतो. आणि तो खर्च जो जेवणावरती होणार आहे तो खर्च, पैसे तर काढायचे, मी असं नाही म्हणत पैसे काढायला बिलकुल कंजूसी करायची नाही. पैसे तर काढायचे, पण पैशाचा उपयोग चांगल्या कामी करायचा, हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं जे आहे ते आपण काय होईल, नवनिर्मिती करू. तर ही कन्सेप्ट जी आहे ते आपण राबवली पाहिजे. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण जर केल्या तर आपला समाज हा आदर्श समाज होईल दुसऱ्यासाठी. या समाजाला भगवान गौतम बुद्धांचा धम्म देण्याचं कारण काय होतं बाबासाहेबांना? लक्षात घ्या ही गोष्ट, हे याच्यासाठी दिलं होतं की हा समाज आदर्श समाज म्हणून बाकीच्या समाजासमोर राहावं. हे लक्षात घ्या. बाकीच्या समाजासमोर हा समाज आदर्श म्हणून राहावं, यासाठी या समाजाला बौद्ध धम्म दिला. त्यांच्याकडे पाहून मग ते आपोआप बौद्ध धर्माकडे येतील. ठीक आहे, पाहून येतील, त्यांचं पाहिल ना आपलं पाहिल. ठीक आहे. आणि मग हे पाहिल्यानंतर जे आहे ते अनुकरण करतील ना, म्हणजे की बाबा या समाजाची केवढी मोठी प्रगती झालेली आहे. हा समाज जे आहे तो जयंतीचा कार्यक्रम इतका चांगल्या पद्धतीने साजरा करतो. या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये पोरं दारू पित नाहीत, नाचगाणे करत नाहीत, उलट तो जयंतीचा पैसा जो आहे तो चांगल्या कामी वापरून राहिलेले आहेत. हे समोरचं चित्र म्हणजे असं होऊ शकतं, हे लक्षात घ्या, नाही का? तर हे याचं अनुकरण करून पोराबाळाच्या शिक्षणावरती ते खर्च करतात. आपल्याच पोराबाळाच्या शिक्षणावरती नाही तर दुसऱ्याच्याही पोराबाळाच्या शिक्षणावरती खर्च करतात. हे चांगले जे आहे ते चिन्ह इतर समाजावरती आहेत, पण आजही आहेत, हे लक्षात घ्या. हा समाज जे आहे ते पोरीबारीचं लग्न करायचं असलं तर तो घाई करत नाही, पहिले पोरीबारीला शिकवते, चांगल्या नोकरीवरती लावते, मग लग्न करते. हुंडा देत नाही, हुंडा घेत नाही. अशा लग्न करायचं असलं तर दोघंही मिळून लग्न करतात.
खर्च लावायचा असलं तर दोघंही मिळून खर्च करतात, हे लक्षात घ्या. हे चांगले प्रतिमा आहेत बरं लोकांच्या वरती चांगल्या प्रतिमा आहेत या समाजाच्या. भांडण करत नाही, झगडे करत नाही. पहिले तर झगडे डेलीच व्हायचे घरामध्ये, आता काही होतात का? शांत राहण्यासाठी, संयमशील राहण्यासाठी विपස්සना करतात, ध्यान साधना करतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. आपल्या पोरांना संस्कार मिळावे म्हणून बाल संस्कार शिबिर चालवतात, संडे स्कूल चालवतात. पोराबारांना चांगले जे आहे ते संस्कार देतात. ही चांगली इमेज या समाजाची तयार होऊन राहिलेली आहे. याला अजून चांगलं करतात, हे लक्षात घ्या. तर हे असं होत राहिलं तर कुठेतरी काय होईल? बाबासाहेबांचा वारसा आपण चालू. आणि मला असं वाटतं की एखाद्या महापुरुषांची चर्या, त्याचे विचार, त्यांचे कार्य त्यानुरूप जर समाज तयार होत असेल तर त्या माणसाला मिळालेला आनंद हा सर्वात मोठा राहील. तो आनंद खरा आनंद, नाही का? मला असं वाटतं की बाबासाहेबांना आपण असा आनंद दिला पाहिजे. बाबासाहेबांचा जो कारवा आहे तो आपण असा दिला पाहिजे. नाहीतर मग बाबासाहेबांना निरंतर गडबड ठेवण्यात काही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. मेले, मरणाच्या अंतिम दिवशी सुद्धा बाबासाहेब रडत होते, हे लक्षात घ्या, नाही का? काय अर्थ आहे? ज्या बापानं आपल्यासाठी एवढं केलं, त्या बापाच्या डोळ्यामध्ये जर आपण आसव आणत असू आणि निरंतर त्यांना अश्रू ढाळण्यासाठी तर आपण जे आहे ते काय करत असू, मजबूर करत असू आपल्या गैरवर्तनामुळे, तर हे केवढं मोठं पाप आहे, हे लक्षात घ्या. तो संदेश अजून काही संपुष्टात आलेला नाही, हे लक्षात घ्या. त्या संदेशानुसार काही तयार नाही झालेले आहेत लोक अजून. म्हणजे जसं व्हायला पाहिजे, जसं बापाला अपेक्षित असते आपल्या पोरांकडून की माझ्यापेक्षा जास्त सभासद झाले पाहिजे माझे पोरं. बरोबर आहे का नाही? माझ्यापेक्षा जास्त सभासद निघला पाहिजे पोरगा, असं प्रत्येक बापाला वाटते. तर बाबासाहेबांना जे आहे, बाबासाहेबांना आपण आपला बाप म्हणलेला आहे ना, असंच म्हटलेलं आहे. तो बाप होता म्हणून बाप आहे ना, हे लक्षात घ्या. त्याचं हृदय बापाचं होतं म्हणून तो कोण आहे? बाप आहे. असा बाप आहे की येणाऱ्या प्रत्येक जनरेशनचा बाप आहे, नाही का? मी त्यांना बापच म्हणतो, माझं पोरगही बापच म्हणेल, माझा बापही बापच म्हणत होता आणि येणारी प्रत्येक जनरेशन त्याला बापच म्हणेल. एवढा मोठा बापाचा हृदयाचा असलेला बाप, त्याचे आपण लेकरं, ठीक आहे? तर या लेकरांनी जे आहे ते त्या बापाच्या डोळ्यामध्ये असे आसवांच्या धारा लावणं, हे मला असं वाटतं की चांगलं शोभणारं काम नाही. समजले की नाही समजले? तर बाबासाहेब जे आहे ते ही एक मोठी शोकांतिका आहे की आपल्या समाजाची जसं जेवढं फास्ट पद्धतीनं व्हायला पाहिजे तेवढ्या फास्ट पद्धतीनं होऊन नाही राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. खूप संथ गतीनं काम चालू आहे. आपल्याला थोडस फास्ट काम केलं पाहिजे, लक्षात. एवढं संथ गतीनं काम करण्यात काही अर्थ नाहीये. अजून थोडीशी गती वाढवली तर अजून चांगलं होईल आणि समोरचं भविष्य एक चांगलं तयार होईल. तर त्यासाठी जे आहे ते आपण काम केले पाहिजे. आणि सोशल, विशेष करून मी याच्यावरती जास्त लक्ष देतो, याच्यावरती जास्त हे करतो की सोशल कॅपिटलचा योग्य प्रमाणात उपयोग झाला पाहिजे. आपल्याजवळ असलेलं कॅपिटल जे आहे त्याचा योग्य उपयोग करा. समजले की नाही समजले? एक आहे इंडिव्हिज्युअल कॅपिटल, जे तुमचं आहे कमावलेलं, नाही का? ते कॅपिटल तुम्ही खूप खर्च करता बिना कामाने, नाही का? तर त्यालाही थोडस आवड घाला. आता तुमच्या पोराबाळाचं लग्न आहे म्हणून काय त्याला तुम्ही लाखो करोडो रुपये जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे कराल का? थोडस आवडतं घ्या आणि त्या कॅपिटलचा इन्व्हेस्ट कुठे करा? फॉर द सोशल वेलफेअर. बरोबर आहे की नाही? सोशल वेलफेअर साठी उपयोग करा. त्यासाठी मी एक रमाई परिवारची कन्सेप्ट कॉइन केलेली आहे. समजले की नाही समजले? रमाई परिवार म्हणजे आपण कोणत्या परिवाराचे? तर रमाईच्या, बाबासाहेबाच्या परिवारातले. तर रमाई जशी थोडा थोडा पैसा जमा करायची आणि त्या पैशाचा उत्तम उपयोग करायची. तर पैशाचा कसा उत्तम उपयोग करायचा ते कोणापासून शिका?
रमाईपासून शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही तसा पैसा जमा करा, थोडा थोडा पैसा जमा करा आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. समजले की नाही समजले? तुम्ही करू शकता, हे लक्षात. या ठिकाणी अशा तर प्रत्येक विहारामध्ये जर अशा पद्धतीच्या रमाई परिवाराच्या जर स्थापना झाल्या, ठीक आहे, तर काय होईल? पैसा जमा होईल. सोशल कॅपिटल तुमचं आहे का? सोशल कॅपिटल तुमचं समाजाचं कॅपिटल जमा आहे का? हे लक्षात सांगा. आहे का? नाहीये. इतर समाजामध्ये त्यांचे कॅपिटल त्यांच्या देवळामध्ये आहे, त्यांच्या चर्चमध्ये आहे, त्यांच्या मदरस्यामध्ये आहे. तुमचं कुठं कॅपिटल आहे? डू यू हॅव युअर कॅपिटल, सोशल कॅपिटल? नाही ना. ते फक्त एका दिवशी जमा होते आणि त्याच दिवशी खतम होऊन जाते. तर असं कॅपिटल जमा करण्यात काही अर्थ नाही. आपण अशा पद्धतीनं कॅपिटल जमा केलं पाहिजे की त्याच्यातून निर्मिती झाली पाहिजे, इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली पाहिजे. इथलं नागपूरमधलं प्रत्येक विहार हे त्या काळामधलं जे विहार होतं, नालंदा, तक्षशिला, नाही का, लायब्ररी किती, 9 मजली लायब्ररी नालंदाची, 3 मजल्या लायब्रऱ्या, पुस्तकाचा एवढा संग्रह की येणाऱ्या जनरेशनला कमी पडणार नाही एवढे पुस्तकं, नाही का. तर तुम्ही जे आहे विहारामध्ये अशा लायब्रऱ्या तयार केल्या पाहिजेत पोराबाळांच्या शिक्षणासाठी. आणि आचार्यांची काही कमी नाही आहे, शिकवणाऱ्यांची काही कमी नाही आहे. कारण जे जे लोक रिटायर्ड झालेले आहेत त्यांनी आचार्य बनले पाहिजे, किंवा जे पोरं जे आहे ते शिकवण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी जे आहे ते आचार्य बनले पाहिजेत. पोराबाळांना शिकवा. समजले की नाही समजले? कसं नोकरीवर लागायचं, कसा बिझनेस करायचा, कसं हे करायचं, ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, आपल्या जनरेशनला शिकवलं पाहिजे. या समाजावरती, या देशाला समृद्ध करण्याची फार मोठी जिम्मेदारी आहे, लक्षात घ्या. प्रत्येक क्षेत्र वाट पाहून राहिलेलं आहे, प्रत्येक क्षेत्र. आपण जर बाबासाहेबांचे लेकरं आहोत तर या देशाला समृद्ध बनवण्याचं काम सुद्धा आपल्यावरती आहे. हा देश फार विचित्र लोकांच्या हाती जात आहे, निरंतर जाऊन राहिलेला आहे. आणि आपण जे आहे ते काय करून राहिलेला, चुपचाप बसून राहिलेलो आहोत, गप्प बसत आहोत. ही फार मोठी शोकांतिका आहे. प्रत्येक क्षेत्र जे आहे ते कुशल लोकांची, कुशल आचार्यांची वाट पाहून राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि आपण ते काम काय केलं पाहिजे, हाती घेतलं पाहिजे. आणि त्याचा वारसा जो आहे आपण चालवला पाहिजे. कोण करणार? आपणच करू, आपल्यापासून करू. या ठिकाणचं विहार जे आहे लोखंडे नगरचं, जर ते आदर्श बनत असेल नागपूरकरांसाठी, तर याचा आदर्श बाकीचे विहारवाले लोक घेतील. आणि असा आदर्श घेऊन जागोजागी त्याचा प्रचार प्रसार होईल, हे लक्षात घ्या. तर कसं एक सेंटर जे आहे आपण तयार करावं, अशी माझी जी आहे त्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं अपेक्षा आहे तुम्हा सर्वांकडून. आणि बाबासाहेबांचा हा समृद्ध वारसा, विचारांचा, कार्याचा आपण निरंतर चालवावा, त्याला जे आहे ते न्याय द्यावा, असं मला वाटतं. तर त्या समृद्ध अशा वारशाला आपण जागलो पाहिजे आणि तो वारसा चालवला पाहिजे. त्याच्यासाठी 1-2 गोष्टी जरूर करा, जे तुम्ही करू शकता तुमच्या अखत्यारीमध्ये. पहिलं जे आहे, तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला काही पैसे काढा, जमा करा आणि त्या पैशाचा उपयोग या विहाराच्या समोरच्या वाटचालीसाठी करा, पोराबाळांच्या शिक्षणासाठी करा. समोर जाऊन जसा जसा पैसा वाढेल तसं तसं त्याचं वैभव वाढवा. पोराबाळांना शिक्षणासाठी ते व्यवस्था तयार करा, खोल्या बांधा. समजलं नाही का? पोरबाळ या ठिकाणी राहतील. हे फक्त एक रूम आहे चैत्याची, याला चैत्य म्हणतात, हे लक्षात घ्या. जिथे बुद्धाची मूर्ती असते आणि हॉल असतो, याला काय म्हणतात? चैत्य म्हणतात. फक्त चैत्य उभं झालेलं आहे, विहार अजून उभं झालेलं नाही. समजले का नाही? हे काय झालेलं आहे? फक्त चैत्य उभं झालेले आहे, विहार अजून बनलेले नाही. विहार बनवण्याची जिम्मेदारी आपल्यावरती आहे. याचं जेव्हा कन्स्ट्रक्शन होईल, समोर इथे खोल्या होतील, छोट्या छोट्या खोल्या मुलांसाठी, भिक्षूंसाठी, भिक्षुणींसाठी तयार होतील, तेव्हा ते विहार होईल, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी जे आहे ते क्लासेस चालतील,
पोराबाळांच्या शिक्षणासाठी जे आहे ते क्लासेस चालतील, तेव्हा ते काय होईल, विहार होईल. या ठिकाणी ध्यान साधनेचे वर्ग चालतील, तेव्हा ते काय होईल, विहार होईल. हे लक्षात घ्या. तोपर्यंत ते विहार नाही, ते फक्त एक काय आहे, चैत्य आहे. तर याचा आपण थोडस जे आहे आजच्या प्रसंगी लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेब, शेवटी बाबासाहेब जे आहेत ना ते बुद्धाचा धम्मा आहे, लक्षात. त्याच्यामुळे मी पूर्णतः बाबासाहेबाला धम्माच्या स्वरूपातच सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. शेवटचं मुद्दन जे आहे ते काय आहे, बाबासाहेबाचं धम्माचं आहे. शेवटी बाबासाहेब कुठे परिपूर्ण झालेले आहेत, धम्मामध्ये. आपण सुद्धा धम्माचा स्वीकार करून परिपूर्णतेच्या मार्गामध्ये लागलो पाहिजे आणि तो वारसा चालवला पाहिजे. आणि इथल्या लोकांवरती फार मोठी जिम्मेदारी बाबासाहेबांनी दिली, दरेकाला धम्म देण्याची. तर ही जिम्मेदारी आपण पेलली पाहिजे. एवढा आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद सर्वांना.